आपल्याला ही चर्चा करता येणे यापेक्षा मोठं भाग्य नाही. गुरु सुद्धा एका जन्मात नाही उद्धार करता आला. लहानपणापासूनच रात्री न दिसणं इतकं होतं. की हे ज्ञान तुम्हाला कसं प्राप्त झालं? मनुष्य जे घडतो ते 2-3 प्रकारातून घडतो. हा. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या जेव्हा पहिल्यांदा हातात आला तेव्हा मला हेच जाणवलं की मी मागच्या जन्मात हे वाचलेलं आहे. मनुष्य एखाद्या चांगल्या मार्गाने चालायला लागला म्हणजे त्याची प्रगती होते. त्यांच्या जे वागणं होतं ते सत्यवादाचं वागणं. गावात पोथी लावायचे रामविजय हरिविजय म्हणून. जोपर्यंत दिसत तोपर्यंत वाचनाचा नाद लागला. तुमच्या पुनर्जन्माबद्दल मत काय? जन्म 84 लक्ष योनी आहेत. गुरूंचा हात एकदा डोक्यावर ठेवला की मग तुम्हाला ते सगळं ज्ञान आपोआप येऊन जातं. माळ तुटली तर पाणी सुद्धा घ्यायचं नाही अशी निष्ठा असावी लागते. आपलं दुःख फक्त देवाला आपण जर सांगत गेलं, दुःख जे येतं ते आपल्या प्रारब्धाने येतं. ते काय केलं तर त्या गच्चीवर वर एवढा मोठा दगड नेऊन ठेवला. हातपाय थरथर कापायला लागले, डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि मला आतून प्रेरणा आली की हे योग्य नाही. त्याला मला सुटायला काहीच करावं लागलं. ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा टळणार नाही असा निश्चय करावा. त्यालाच महाराष्ट्रात जन्मल्याचा आणि वाढण्याचा अधिकार आहे. तिन्ही देव त्यांच्या तपाचं समाप्ती करण्याकरता आले. मग पुढे ती ज्ञानेश्वरी पण दूषित झाली. आजही काशीला कुठेही गेलं तरी वारकरी संप्रदायाचे म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानोबा तुकाराम हे 2 नावं 2-3 नावं आले की सगळे तिकडचे लोक आज भाऊक होतात. ते म्हणायचे तुमच्या दारात लागली कुत्रा आहे. सगळ्या गोष्टीतनं जर आपल्याला सांभाळून किंवा गुरु करायचा आहे तर तो कसा करा? रामकृष्ण हरी. भाग्य उदयास येणे आपण म्हणतो असं. तर ज्यावेळेसही कुठल्याही साधूंसोबत भेट होते, चर्चा हा त्या पुढचा भाग आहे. आपल्याला ही चर्चा करता येणे यापेक्षा मोठं भाग्य नाही आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येण्याचं भाग्य आम्हाला या प्रवासातनं मिळतं. आज आपण ज्यांच्यासोबत पॉडकास्ट करतोय यांचं नाव आहे गुरुवर्य मुकुंद काका जाटदेवडेकर यांना म्हणतात. यांची ओळख द्यायची तर प्रज्ञाचक्षू असं काकांना म्हटलं जातं. प्रज्ञाचक्षू म्हणजे तर काकांना दृष्टी नाहीये तरी सुद्धा काकांचं पूर्ण वेदांताचा अभ्यास यासोबतच त्यांचं जे आताच्या काळातलं आपण मॉडर्न एज्युकेशन जे म्हणतो त्या बाबतीतही ते अवेअर आहेत. म्हणजे त्यांच्या बोलण्यात ते इंग्लिश शब्द वगैरे अशा गोष्टीतनं त्यांची ती प्रतिभा आपल्याला बघायला मिळतेच. आणि असे हे जे काका आहेत यांच्याबद्दल एक ओळख फक्त आम्हाला नव्हती, मात्र आळंदीतल्या भरपूर अशा साधकांनी आम्हाला जीव म्हणजे पोटतिडकीने सांगितलं की बाबा तुम्ही इतक्या लोकांची पॉडकास्ट करत आहात, एक मुकुंद काकांची मुलाखत किंवा पॉडकास्ट घ्यायला विसरू नका. आम्ही म्हटलं बाबा काय? तर त्यांनी इंट्रोडक्शन देताना हेच सांगितलं की एक काळ होता ज्यावेळेस गुलाबराव महाराज या भूतलावर होता आणि आज आपलं भाग्य आहे की त्या गुलाबराव महाराजांचाच अंशावतार असं जरी म्हणायला हरकत नाही असे हे मुकुंद काका आज आपल्या सोबत आहेत, हयातीत आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना कळावं आणि आपल्याला त्यांची संगती मिळावी या अशी त्या लोकांनी सुद्धा भरपूर विनंती केली. आणि आज भरपूर दिवसांनंतर आम्हाला ते भाग्य लाभलं की मुकुंद काकांसोबत आम्ही हा पॉडकास्ट केला. याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर त्यांचे सुपुत्र चिरंजीव गुरुवर्य गोविंद महाराजांसोबतचा पॉडकास्ट तुम्ही बघितलाच असेल. त्यात थोड्या म्हणजे त्यात गोविंद महाराजांनी वेळेच्या हिशोबाने थोडंफार काकांचं चरित्र आपल्याला सांगितलेलंच आहे. त्यांनी जीवनामध्ये काय अनुभव घेतले यापासून तर त्यांची जी निष्ठा आणि त्यांचा परमार्थ आणि त्यांचं पारमार्थिक जे आपण वैभव म्हणतो ते आपल्याला महाराजांनी सांगितलेलंच आहे. आणि आज आम्हाला हे भाग्य लाभलं आणि तुमच्यापर्यंत हे भाग्य या कॅमेऱ्याच्या लेन्स थ्रू तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. बाकी वर्णन किंवा ओळख देण्याची खरं तर आवश्यकता नाही. पुढच्या 1 तासात तुम्हाला खरी ओळख काय आहे ती होऊनच जाणार आहे. तर चला तर आपण बघूयात मुकुंद काकांसोबतचा हा पॉडकास्ट. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. प्रेमाने सगळे काका संबोधतात म्हणून मी पण म्हणजे माझं स्थान किंवा आपण काय म्हणतो आदर कदाचित प्रेमाने मी काकाच म्हणण्याचा प्रयत्न करतो. काही चुकलं तर क्षमा कराल माऊलींना आणि तुम्हाला पुन्हा एकदा प्रार्थना करतो की हा प्रयत्न आहे, माझ्याकडे चुका घडू शकतात
त्यामुळे तेवढ्याच पोटात घालून घ्याव्या ही रामकृष्ण. प्रार्थना. रामकृष्ण हरी. नारायण नारायण नारायण. तर काका, आपला हा आता पॉडकास्ट आहे हो आणि याच्यामध्ये जसं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मागेही सांगितलेलं की हो. यात आपल्याला जे सामान्यतः प्रश्न येतात हो. ते गप्पांच्या स्वरूपात आपण लोकांपर्यंत किंवा आम्हालाही त्यात आमची जी हो काही ठीक आहे ठीक आहे. हा छान. तर एक बेसिक प्रश्न हा सगळ्यात पहिला तुमच्याकडे बघितल्यावर हा येतो आम्हाला हा की तुम्हाला हे जो दृष्टी दोष ज्याला म्हणतो आपण किंवा दृष्टी नाहीये हो. हे कधीपासून आहे, कुठल्या वयात? लहानपणापासूनच रात्री न दिसणं इतकं होतं. अच्छा. दिवसा दिसत होतं बऱ्यापैकी कामापुरतं, हा, हा. आणि असं जवळ धरून असं वाचायला लागायचं. अच्छा. पण पुढे पुढे मुंबईला दाखवलं जस्ट्रोक हॉस्पिटलमध्ये, तर त्याने सांगितलं की रेटिनाचा दोष आहे, बर. त्याच्यावरती पिगमेंट्स आलेले आहेत, आमच्याकडे संशोधन अजून नाहीये, आम्ही कळू असं म्हणून मग ते 15 वर्षापासून पुढं कमी कमी होत घेऊन 20 वर्षापर्यंतच्या वयापर्यंत एकदम दृष्टी नाहीशी झाली. अरे. असं त्याचं एकंदर हे आहे. मग काका, हे आता तुम्ही जे सगळं वेदांचा अभ्यास तुमचा आहे, तुमच्या शब्दांमध्ये पण कधी कधी इंग्लिश शब्द येतात बोलण्यामध्ये, तर मग हे सगळं अभ्यास जो केला तुम्ही, हा तुम्ही वाचून किंवा तुम्ही मग कोणाकडनं ऐकलं की हे ज्ञान तुम्हाला कसं प्राप्त झालं? सर्वसामान्यतः याचं उत्तर द्यायचं असेल तर मनुष्य जे घडतो ते 2-3 प्रकारातून घडतो. हा. एक शिक्षणातून घडतो, डोळे आहेत, शिक्षण आहे, चांगली व्यवस्था आहे, बुद्धी आहे चांगली, असा घडतो. एक तर काही न शिकता नुसतं ऐकून 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 त्या ठिकाणी घडतो. हम्म. आणि एक तर त्याचं पूर्वजन्मीच त्याचं ज्ञान त्याच्यात असतं. असं दोन्ही तिन्ही प्रकार असतात. हम्म. तर माझ्या बाबतीत विचाराल तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या जेव्हा पहिल्यांदा हातात आला तेव्हा मला हेच जाणवलं की मी मागच्या जन्मात हे वाचलेलं आहे म्हणून. वा. वाचलेलं ऐकलेलं आहे, असा परिचयाचा ग्रंथ आहे असं. तर याच्यावरून हे त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि 6वीच्या 6 माही परीक्षेपर्यंत माझं शिक्षण थोडंसं झालेलं आहे तसं नॉमिनल म्हणून. हा, हा. आणि नंतरचं मग जे जसं घडत गेलं तसं या संप्रदायात आल्यानंतर श्रवण करायला मिळालं. त्यात काही विशेष असं आश्चर्याचं किंवा फार काही अलौकिक अमानुष आहे असं काहीच नाहीये. मनुष्य एखाद्या चांगल्या मार्गाने चालायला लागला म्हणजे त्याची प्रगती होते, त्याला देव सहाय्य करतो, त्याचंही मागचं प्रारब्ध बदलत बदलत जातं, असं असतं काहीतरी, एवढंच. मग काका, तुम्हाला हे जे अध्यात्म म्हणतो आपण, परमार्थिक ज्ञान जे म्हणतो, मग हा तुमच्या परिवारातनं आलं की तुम्हाला याची बालपणापासून ओढ होती परमार्थाकडे? बालपणापासून ओढ होती हेही खरंच आहे, हा. मागच्या जन्मामुळे. आणि परिवारातून आलं हेही खरंच आहे. माझे वडील आजोबा कीर्तन करत होते की नाही? कीर्तन नव्हते करीत, वडील तर करीतच नव्हते. अच्छा. परंतु त्यांच्या जे वागणं होतं ते सत्यवादाचं वागणं होतं. कोणाची निंदा करणार नाही, कोणाचा पैसा बुडवणार नाही, कोणाचं मन दुखवणार नाही. हे जे कॉमन हे आहेत, विषय आहेत, ते विषय इकडे लोक ज्ञान पुष्कळ मिळवतात. पण या विषयात कसंही आपण जर वागू लागलो तर मनुष्याची अशी प्रगती होत नाही. म्हणून आमचे वडील जरी कीर्तन वगैरे करीत नसले तरी पण त्यांनी जे केलं ते आम्हाला अजून जमत नाही. म्हणून त्यांच्या पुण्याईचं आणि त्यांच्या परंपरेचं हे आम्हाला आणि आमच्या मुलाला नातवांना मिळालेलं आहे असं आम्ही समजतो. त्यांच्यावरच्या अति आदरानं एवढंच सांगता येईल. अरे, पण यात तर काही शंकाच नाही की शुद्ध बीजापोटी आपण जसं फळेरस. पण त्यासोबतच पर्टिक्युलरली जर आपण ज्ञानेश्वरी म्हटलो किंवा माऊली हा जो वारकरी संप्रदाय, तर याची जी तुमचं पहिलं इंट्रोडक्शन किंवा ओळख झाली ही कशी झाली? म्हणजे माझी ओळख अशी झाली की मी गावात पोथी लावायचे, रामविजय, हरिविजय वगैरे. आणि लहानपणापासून मी त्याचा अर्थ सांगायचो, 7-8 वर्षाचा असल्यापासून. अरे बापरे. ओळी वाचायची वाचणार आणि मी अर्थ सांगायचो. परंतु माझा उपकार असा केला की 2-4 वारकरी होते आमच्या गावात, ते वारीला जायचे आणि त्यांच्या फक्त लक्षात यायचं की हा बोलतो, हा मुलगा चांगला बोलतोय पण याचं सगळं शास्त्राला धरून नाहीये. मग त्यांनी मला हळूच सांगितलं की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. मग एकाने ज्ञानेश्वरी दिली आणि मग पुढे कीर्तनाला न्यायला लागले मला ते, मग पुढे पंढरपूरला न्यायला लागले
असं करता करता त्यांच्या संगतीनं, म्हणजे सत्संगतीशिवाय परमार्थ सुरूच होत नसतो हे जे म्हटलं जातं ते खरं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या संगतीनं हळूहळू हळूहळू मला या मार्गात येणं झालं. वा. हा. भाऊ काका, असं इतकं 7-8 वर्षाचं असताना तुम्ही मग ग्रंथांचा अर्थ सांगणं हे कसं? आमच्या दृष्टीने तर ते हे शक्यच नाही ना की इतक्या नाही लहान. होतं, सोपंच होतं ते. अच्छा हो, ते मला सोपं जायचं, काय लक्ष द्यायचं आणि सोपं जायचं एवढं. अच्छा, म्हणजे तुम्हाला ते आपसुकच जमायचं ते असं म्हणा. का कसं होतं ते मला सांगता येत नाही. अच्छा. हं. असो मग त्या वयात तुम्ही इतके पारमार्थिक होता आणि तुमचा थोडस वेगळेपण, ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला दृष्टी दोष त्यावेळेस थोडाफार होता असं तुम्ही होतात म्हणता. होतात. मग त्यावेळेस तुमचं बेसिकली असं बालपण कसं गेलं? तुमच्या आजूबाजूचे मित्र होते का तुम्हाला? खेळायचे काय बालपण तुम्ही? असंच गेलं. काही बालपण अत्यंत टुकार पळत गेलं, अच्छा, ते अगदी वाईट गेलं माझं ते बालपण. म्हणजे कुठलं वय वय कुठलं? आणि तेच असं 12-15 अच्छा पर्यंत. अच्छा. हा. हा आणि त्याच्यानंतर या वारकरी लोकांच्या संगतीत मी चाल. हा मी जेव्हा पोथी सांगत होतो तेव्हा ते मला चड्डी सदर आणायचे शेवटी. हा. मग त्याला मला चड्डी सदर आणू नका, मला एकनाथी भागवत घेऊन या त्याच्यावर. अरे वा. ते मला गाथा आणून द्या. खाऊला पैसे आणले की त्याचा गाथा आणायचा. अरे वा. अशा प्रकारचं करीत करीत मग हळूहळू जोपर्यंत दिसत तोपर्यंत वाचनाचा नाद लागला. आणि मग सगळं बदलून गेलं. मग नाहीतर त्या त्या पोरांच्या संगतीत मी अगदी वाया गेलेलाच होतो. आणि त्यावेळेला डोळे नव्हते म्हणून मी वाचलो बराच त्यातला. अरे वा. अशी गोष्ट आहे, खरं सांगायचं. तुम्ही मग त्या वयात मध्ये जे तुम्हाला सगळ्यात, तुम्ही जसं गुरु आपण म्हणतो, तर तुम्ही मागेही सांगितले, तर माळ घातली पहिल्यांदा, तुम्हाला गुरु किंवा तुमचे गुरु कोण म्हणू शकतो आपण मग या प्रवासात? गुरूंचं असं असतं, हा. मोक्ष गुरु एक असतात हम्म. की त्यांच्यामुळे मस्तकावर हात ठेवल्यानंतर आपल्याला आपलं ब्रह्मस्वरूप ओळखायला येतं. सगळ्या जगाच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीनं तो भाग खूप खूप पुढचा आहे. अच्छा. त्याला अनेक जन्म लागतात. पण त्याच्या अगोदर विद्यागुरु असतात, त्याच्या अगोदर मंत्रगुरु असतात, त्याच्या अगोदर म्हणजे मुंज होत असते त्यावेळेला आत्मगुरु असतात. तर आपल्याला जे अपेक्षित आहे ते एवढंच अपेक्षित आहे, तर ती माळ घालणं आणि मंत्र देणं. रोजच्या जपा करता मंत्र द्यायचा, तो गुरुमुखातून ऐकावा लागतो, आणि माळ घालायची. ती माळ घालणारे माझे सद्गुरु, माझे गुरु साहेबराव नाना महाराज म्हणून आहेत, होते. ते गेले आता, त्यांचा उत्तराधिकारी आहे. तर ते जन्मभर त्याने आळंदीन पंढरी याच्याशिवाय दुसरी वारीच केली नाही. आळंदीला वद्य वारीला असणार, शुद्ध वारीला पंढरीला असणार. आणि अतिशय शांत होते. आमच्या गावातले वारकरी त्यांचे मित्र असल्यामुळे त्यांनी मला त्यांच्याकडे नेलं, आणि मग ते माळ घातली, त्यांनी मंत्र दिला आम्हाला. काका, मला ना गुरु या विषयावर अजून विचारायचंय, पण माझ्या मनात एक शंका जात नाही आता बोलण्याचं. आम्ही पण गाडीमध्ये येताना ह्या गोष्टीवर जरा बोललो की पुनर्जन्म किंवा आपल्या हिंदू वैदिक धर्मात तर मानतोच आपण. तर तुम्हाला अशा आठवणी आहेत का, किंवा तुमच्या पुनर्जन्माबद्दल मत काय? तुम्ही आताच तर पुनर्जन्माबद्दल मताचा प्रश्नच नाही. पुनर्जन्म आहेच आहेच. हा. त्याचं कारण असं आहे की पुनर्जन्म जर नसता तर हे सगळे गेलेले कुठे राहतात जाऊन, आणि येणारे जन्माला येणारे ते कुठून येतात? बरोबर. जर पाणी इथून समुद्राला जात असेल आणि डोंगरावर येत असेल तरच ते येते ना, नाही येतं कुठून जातं कुठून, तर काय ना साधा. बरोबर, साधी गोष्ट ही. म्हणून जन्म 84 लक्ष योनी आहेत, त्याचे अनेक जन्म आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचा जन्म मनुष्य जन्म आहे. तो परत परत येणारा नाही, आणि याच जन्मात आपल्याला आपलं कल्याण करून घेता येतं. म्हणजे जन्म मरणाच्या पलीकडे परमेश्वराची प्राप्ती करून घेता येते. ही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ आहे. याचा कसलीच कोणीच शंका घेऊ नये. घेणारा कपाळ करंट्या कपाळाचा असेल
आणि न घेणारा भाग्यवान असेल. वा, वा. आणि हो, मोक्ष प्राप्ती तर गुरूंशिवाय शक्य नाही नाही. असं म्हणतात. हा, हा. तर 2-3 प्रश्न या संदर्भात आहेत की पहिली गोष्ट तर जसं स्वामी विवेकानंद पण एका ठिकाणी म्हणतात की तुम्ही किती अभ्यास करा, किती वाचन करा, पण जर गुरु नसले तर त्याचा म्हणजे आम्हालाही हा अनुभव येतो. मी पण हो. किती वेळा ज्ञानेश्वरीचा आपण थोडाफार वाचण्याचा प्रयत्न करतो, पण आचरणात नाही होतो काका. बरोबर. मग म्हणतात की गुरूंचा हात एकदा डोक्यावर ठेवला की मग तुम्हाला ते सगळं ज्ञान आपोआप येऊन जातं. हो. मग हे नेमकं गुरु असं मंत्र दीक्षाच घेतली पाहिजे, जसं उत्तरेमध्ये जी परंपरा आहे, काही साधू म्हणतात की जर तुम्ही दीक्षा नाहीच घेतली, किती गुरु माना तुमचे गुरु नाही. हो. आणि मात्र आपण तर तुळशी माळ समाधीवर ठेवली आणि गळ्यात घातली तरी आपण दीक्षा घेतली असं म्हणतो. मग हे कसं? याचा अगदी लक्ष देऊन ऐका. याचा समन्वय आहे. अच्छा. समन्वय आहे की गुरुंनी हात ठेवल्यानंतर आपल्याला सगळं ज्ञान होतं. याचा अर्थ आपण काहीच केलं नाही पहिल्यांदा असा नसतो. आपण अनेक जन्मात करून ते गुरु आपल्याला हात ठेवायला येऊन मिळावेत याकरता आपली साधना जेव्हा पूर्ण होते तेव्हाच ते गुरु मिळतात, नाही तर ते मिळत नाही. दिसत नाही तर असले तरी कळत नाहीत, अशी गोष्ट आहे. म्हणून अगोदर माळ घालणं, मग समाधीवर ठेवून घाला किंवा गुरूंच्याकडून घाला, ती परमार्थाची सुरुवात असते. त्यांनी दिलेल्या मंत्रावर, त्यांनी सांगितलेल्या नियमावर आणि त्यांनी दिलेल्या माळेवर आपण अत्यंत श्रद्धा ठेवून ते जीवापाड जपावं लागतं. माळ तुटली तर पाणी सुद्धा घ्यायचं नाही, अशी निष्ठा असावी लागते. आणि माळ नसताना आपण नसलोच पाहिजेत. माळ नाही तर आपण नाही, म्हणून माळ सतत असली पाहिजे. त्यांनी दिलेले जे नाम आहे, त्यांनी सांगितलं 10 माळा जपा, 20 माळा जपा, पण तेवढ्यावरच नाही, शेवटपर्यंत अखंड नामस्मरण चाललं पाहिजे. कधी मनातल्या मनात चाललं पाहिजे, कधी जिभेवर चाललं पाहिजे, कधी मोठ्याने चाललं पाहिजे, कधी स्मरणात असलं पाहिजे. नामस्मरण सतत असलं पाहिजे. याच्याकरता सुरुवात ती माळ घालण्याची आहे, तीही बरोबर आहे, तीही बरोबर आहे. आणि त्याने साधना होत गेली की मग आपल्याला चांगले जन्म यायला लागतात, किंवा खूप साधना जर केली तर त्याच जन्मात आपल्याला गुरु भेटण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होत जाते. मग त्याप्रमाणे त्या मंत्रावरही मंत्राची अक्षर, त्याचा उच्चार, त्यात निर्माण होणारा भाव, त्या भावात आपल्याला येणारा नंतर हळूहळू येणारे अनुभव, या खूप गोष्टीमध्ये असतात. आणि या दृष्टीनं ती नाम साधना खूप होत गेली की मग आपली आसक्ती, चिंता, माया, मोह, अहंता, ममता सगळं हळूहळू 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 कमी होत जातं. अगदी माशीच्या पायानं दुःख जातं तसं होत जातं. आणि मग आसक्ती जाऊन विरक्ती आल्यानंतर मग ओढ लागते आणि मग गुरु भेटतात आणि मग हात ठेवला की काम होतं. किंवा आदल्या जन्मात खूप साधना झाली असली तर काही न करता आपल्याला होत आहे असं वाटत असतं, पण ते तसं नसतं. म्हणून माळ घालणं, साधना करणं, ती साधना पूर्ण होणं, गुरु मिळणं आणि मग त्यांच्याकडून आपल्या मस्तकावर हात ठेवून घेऊन मग त्यांनी सांगितलेला परमात्मा आपल्याला अनुभवानं प्राप्त होणं, या टप्प्यानं मनुष्याला जावं लागतं. काका, आता आमचा असा अनुभव येतो आम्हाला की सामान्यतः जीवन कधी कधी असं वाटतं की फारच बाबा मनामध्ये पवित्र भावना येते, नामस्मरण करावं असं वाटतं, पूजा करावीशी वाटते. मात्र कामधंद्याच्या याच्यात कधी कधी वाटतं की फारच आपण कष्ट करावं, नुसते पैसे कमवावं, कधीतरी दिवसातनं एकदा नाव घेतलं तरी चालतं, किंवा तो भाव पण नाही येत भक्तिभावाचा. मग हा जो आमचा विचलितपणा असतो किंवा आमच्या मनामध्ये हे जे कधी कधी शंका कुशंका येतात, हे कशामुळे होतं आणि याच्यावर उपाय काय? त्याचं एक कारण आहे की आपल्याला सत्संगती नसते. आपण ज्या ज्या लोकांची संगती करतो त्या लोकांचं आचरण कसं आहे, खाणं पिणं कसं आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे, शब्द वापरणं कसं आहे, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल बरोबर आपल्याला खावं लागलं तर ते खाणं पिणं कसं आहे, याच्यावर आपली वृत्ती तयार होत असते. म्हणून आपण कधी सत्संगतीत गेल्यावर आपण नामस्मरण करावं असं वाटतं, आणि मग अशा संगतीत काम धंद्यात गेल्यावर वाटतं मग एकदा घेतलं तरी चालेल. पण तसं चालत नाही, ते करावं लागतं. याकरता सत्संगती करावी लागते. आणि आपलं काम धंदा करताना सुद्धा आपलं मनातले मनात नामस्मरण करावं लागतं, तर ते आपल्याला मग सोडून जात नाही, अशी गोष्ट आहे. आपण
काम धंदा करीत असताना काम धंद्यातच जर आपण इंटरेस्ट खूप घेतला, पैसे मिळवण्यात घेतला, किंवा त्याच्याकरता आपण काय उलट पालट करतो त्यात आपण फार मोठी बहादुरी कमवली असं वाटायला लागलं आपल्याला, तर आपण खाली खाली जातो. आणि आपला काम धंदा करताना आपण नामस्मरण केलं तर तो काम धंदा आपल्यापासून दूर 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 होतो. अत्यंत गरिबीनं माझा अनुभव आहे की शेवटी मी 18 वर्षी गिरणी चालवली पिठाची. आणि मग शेवटी हळूहळू हळूहळू इकडं लग्न लागता 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 मग हळूहळू एक एक सुटून त्या ठिकाणी गेलं. आणि आता मात्र माझी अशी परिस्थिती आहे, जरी वय झालंय तरी आता मला 24 तास परमार्थ करायला वेळ आहे. मला कुणीच असं हे करीत नाही, अशी परिस्थिती देवाला आणून दिलेली आहे. म्हणून आपण जर नामस्मरणाच्या आवडीनं नामस्मरण करू लागलो तर ती आवड वाढत जाते. आणि काम धंद्यात जर आपण इंटरेस्ट घेत गेलो तर आपलं तिकडच जाऊन आपलं असलेलं घेतलेलं नामस्मरण हे हळूहळू पुसून त्या ठिकाणी जातं. म्हणून आपण कोणतं मार्ग पुसायचा आहे आणि कोणता मार्ग क्लिअर करायचा आहे ते आपल्या ठरवण्यावर अवलंबून आहे. त्याकरता माणसानं 2 गोष्टी कराव्यात. सतत चांगल्याच्या संगतीत राहून चांगली चर्चा करावी, चांगले विचार देणं घेणं करावं, आणि एकांतात सतत नामस्मरण करून ग्रंथ वाचन करून आपल्या बुद्धीचा विचाराला तेच खाद्य आपण द्यावं. हे केलं तरच माणसाचं कल्याण आहे, नाही तर नाही. एक फक्त त्या रिलेटेड थोडस माझा पर्सनल प्रश्न असा येतो की कधी कधी माझ्याकडनं काय होतं की ज्यावेळेस परमार्थ करतो, म्हणजे मी नित्यनेम करतो अजूनही, तर नित्यनेम करताना मी काय विचार करायचो की जर मी नित्यनेम रोज केला तर माझं कामामध्ये मला छान होईल असं अपेक्षा नव्हती. पण जर नाही केला तर मग ते काम नीट नाही होणार. मी आता हा प्रयत्न करतोय की परमार्थाला पूर्ण वेगळं ठेवून कामाला मी पूर्ण वेगळं ठेवण्याचा प्रयत्न, असं आता माझ्या मनात भाव येत आहेत. हेच बरोबर आहे, हेच बरोबर आहे. आपण काही केलं म्हणजे आपल्याला चांगले पैसे मिळतील वगैरे हे जे म्हणणं आहे यालाही भक्ती म्हणतात, पण त्याला सकाम भक्ती म्हणतात. ती कमी दर्जाची आहे. कारण ते नामस्मरण आपली श्रद्धा असेल तर आपल्याला व्यावहारिक थोडाफार फायदा देऊन निघून जातं. आणि आपण परमार्थ जर वेगळा ठेवला याचा प्रपंचाचा काहीही संबंध नाही, एवढा वेळ आपल्याच कार्यकर्ता आहे, तर त्यात आपली चित्तशुद्धी होऊन आपल्याला परमार्थाची भक्ती निर्माण करून देण्याची शक्ती असते. वेगळ्या ठेवून केलेल्या परमार्थात चित्तशुद्धीद्वारा परमेश्वराची प्रसन्नता प्राप्त करून देण्याची शक्ती असते. आणि सकामतेने जर आपण नामस्मरण किंवा काही साधन केलं तर ते तेवढं देऊन आपल्याला बाजूला निघून जातं, मग आपल्याला त्याचं काही मिळत नाही, अशी गोष्ट आहे. जसं परमनंट नोकरी करणं आणि एखाद्या दिवसाकरता एखाद्याकडे कामाला जाणं, हे जसं असतं. एखाद्याकडे कामाला गेले तर तेवढ्या दिवसाचे पैसे संध्याकाळी दिले, संबंध सुटला, येऊन काय करायचं, खर्च संपलं काम. आणि नोकरी जर केली 30 वर्ष 40 वर्ष काय असते ती, तर त्यानंतर त्याचा फंड मिळेल, त्याची ग्रॅज्युटी मिळेल, त्याची पेन्शन मिळेल, सगळं हे जसं असतं तसं हे असतं. हो, छान होत. तर तुमचा मग संसार कसा राहिला काका? तुम्ही म्हणजे गोविंद महाराजांनी मागच्या पॉडकास्ट मध्ये थोडस आम्हाला सांगितलं, पण ज्यावेळेस तुम्ही वय झालं, लग्नाचा विषय आला, यावेळेस तुमची वृत्ती कशी होती आणि तुम्ही संसार कसा केला झाला? लग्न करण्याची माझी इच्छा नव्हती. त्याचं कारण मी काही फार विरक्त होतो असं नाही, पण बायको केल्यानंतर तिला पोषण करणं, तिच्या मनासारखं वागणं, हे माझ्या डोळ्याच्या प्रॉब्लेममुळे आणि गरिबीमुळे मला काहीच शक्य नव्हतं. पण भावकीतल्या लोकांनी बळच भरीला घालून हे करून करून ते घडणार होतं, ते झालं सगळं. आणि पण मी दारिद्र्याचे वगैरे असे हाल खूप सोसले. तसे मला खडीच्या कामावर जावं लागलं, मला तळावरच्या कामावर जावं लागलं. लोक मला सहानुभूतीनं काम करू देत नव्हते, पण जाणं येणं, तिथं जाऊन बसणं हे तरी करावं लागायचं. घरातल्या एका माणसाने 2 माणसाची कामं करायची असा. आणि त्यात प्रपंचाच्या दृष्टीने विचार केला तर माझ्यापेक्षा 3 जास्त सोसले. त्याचं कारण, आम्हाला जेव्हा प्रारब्धानं कामावर जावं लागत होतं त्यावेळेला 2 माणसाचं काम 1 माणसाकडून ते लोक करून घेत होते. आणि मला काही करता येत नव्हतं, फक्त मी तिथे जात होतो, एवढंच होतं.
असं प्रत्येक ठिकाणी असल्यामुळे सगळं मी कीर्तन प्रवचनाला जायचो आणि मागचं सगळं तिला बघावं लागायचं. घरात काहीच नसायचं. कुठून आणायचं, मुलांना काय खाऊ घालायचं, काय करायचं, हे सगळी तिच्यावर जबाबदारी त्या ठिकाणी होती. खरं म्हणजे हा तो माझा अन्याय होता, कारण जबाबदारी ती माझी होती, पण मला पेलण्याची क्षमता नव्हती एक, संसाराची आवड कमी होती एक, आणि परमार्थाची आवड असल्यामुळे तिकडे मी जात असू एक. त्या अन्यायाचा परिणाम भयानक झाला असता, पण तो परमार्थ करता केला गेलेला अन्याय असल्यामुळे भगवंत त्याला सहाय्य होता अशी माझी श्रद्धा आहे. आणि त्यामुळे सगळं घरचं तर करायचं जबाबदारीनं, पण संकट आल्यावर काय करावं त्यावेळेसही मी थांबत नव्हतो. खरं सांगायचं तर एकदा गोविंद महाराजांना पिसाळलेलं कुत्रं चावलं होतं, तरी मी निघून गेलो. मग इथं येऊन दुसऱ्या लोकांनी सहाय्य करून काहीतरी केलं. एक प्रसंग तर असा आहे की गोविंदाचं पोट फुगलं होतं, लघवी बंद झाली होती. काय करावं, मी म्हणलं आता मी जरी इथं थांबलो तरी मी काहीच करू शकत नाही, माझं कीर्तन कशाला बुडवती, तुम्हाला जाऊ दे. मी गेलो निघून. आणि त्याच्यानंतर मग पाथर्डीला आणल्यानंतर इथल्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी सांगितलं की मूल फार वेळ जगणार नाही आणि नाहीतर मग नगरला तुम्हाला न्यावं लागेल. आता मुलाचा मोह असल्यामुळे काहीतरी केलं पाहिजे, पण करायला हातपाय चालवायला काहीच नाही. नगर पर्यंत जायला पैशाचीच पंचायत, तर तिथं डॉक्टरांना काय द्यावं परत. आणि ते तर तडफड करत आहे. आता त्या आईची अवस्था काय झाली असेल विचार करा तुम्ही. ती स्टँडवर जाऊन फक्त मांडीवर घेऊन रडत बसली. इतक्यात एक बाई आली, एक सुवासिनी बाई आली, म्हातारी, वयस्कर, थोडीशी प्रौढ असलेली. त्यामुळे का ग बाई रडती, काय झालं तुला? तेव्हा तिने सगळं सांगितलं. त्यामुळे काही काळजी करू नको, तू माझ्या घरी चल, माझं औषध आहे, मी देते त्याला. मग तिला त्या बाईनं घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर ते औषध त्याला दिलं, काहीतरी पाजलं, आणि पाजल्यानंतर 5-7 मिनिटात सगळी लघवी मोकळी होऊन मोकळा झाला तो. काहीच नाही जसं असं. असा याचा विचार असाच करता येतो की आपण आपल्या मानानं भगवंताचं करीत राहावं. घरच्या गृहिणींनी आपली घरची जबाबदारी पाळावी, आणि यात संकट आलं तर मग काय होतं हे त्याचं उदाहरण आहे. तुम्ही काय माना न माना, चमत्कार हा आपल्याकडं फार महत्वाचा नाही, परंतु ज्या वेळेला असं आपोआप घडतं त्यावेळेला या घडण्याच्या मागे आपल्याकडे भगवंताची आणि आपल्या सद्गुरूची असलेली अनुकूलता ही सुद्धा आपण कुठतरी सांगितली पाहिजे, प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे. ज्यांना याच्यावर श्रद्धा असेल ते घेवत न घेवत, आणि विचारल्यावर तर सांगितली पाहिजे, अशा अर्थानं हे त्या ठिकाणी सांगितलं. तसंच ही गोष्ट आहे की आपण परमार्थ करीत असताना आपली सहचारिणी जर आपल्याला अनुकूल असेल तर तिचाही त्यात वाटा असतो, किंवा त्याचं श्रेय तिला पण अशा प्रकारचं असतं, अशी गोष्ट ही आहे. तुकोबांच्या पत्नीला जसं पांडुरंगाने आधी भेट दिली, तसं तुमच्याही कार्यामध्ये आईंना पांडुरंगाने भेटच दिली असं म्हणायला काही हरकत नाही. प्रपंचातला हाल पुष्कळ त्या ठिकाणी झाले, पण एक गोष्ट आहे की नामस्मरण आणि देवावर श्रद्धा असल्यामुळे देवानं ते मला जाणवू दिलं नाही जास्त. ते कष्ट करून सुद्धा आणि जाणवू दिलं नाही. आणि मग हळूहळू इकडं पाथर्डीला आल्यानंतर, हे मुलं झाल्यानंतर, ते मोठे झाल्यानंतर, सगळ्या लोकांचा संपर्क वाढल्यानंतर मग हळूहळू ते बदलत गेलं. तर प्रपंचाचं कितीही दुःख असलं तरी ते दुःख परमार्थात न घालून परमार्थ करीत आपलं दुःख फक्त देवाला आपण जर सांगत गेलं तर देव कनवाळ कृपाळू आहे. त्या दुःखावर तो फुंकर घालण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू आपल्याला बरोबर बाहेर नक्की काढतो. हा माझा अनुभव आहे. तुम्ही त्यावेळेस मग तुम्ही देवाशी भांडायचे किंवा थोडस बोलायचं? नाही, भांडायचं नाही. अच्छा. कारण दुःख जे येतं ते आपल्या प्रारब्धाने येतं. आपण मागे काहीतरी वाईट केलेलं असतं,
म्हणून आपल्याला दुःख येत असतं. देव स्वतः काहीच देत नाही, त्याजवळ सुख नाही दुःख नाही, तुमचंच तुम्हाला त्या ठिकाणी देतो, अशी गोष्ट आहे. तसे एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपली शिल्लक आपल्याला दिली जाते, तसं देव त्या ठिकाणी करतो. मात्र एक गोष्ट आहे की सुख नावाची, आनंद नावाची जी गोष्ट आहे ती मात्र देव आपण त्याला प्रार्थना केल्यावर देतो, आपण त्याचं नामस्मरण केल्यावर देतो, आपण त्याला कळवळून करुणा भाकल्यानंतर आतलं सुख मात्र तो त्या ठिकाणी देत असतो. तर माझं प्रारब्ध आहे म्हणून मी भोगतो आहे, पण मला कृपा करून तू हे सोसायला धैर्य दे, हे त्याला मागावं. मग तो धैर्य देतो, आणि धैर्य देऊन त्याचं नामस्मरण केलं की तो मग आपल्याला जवळ घेतो. असं देवाकडे याचं काहीही नाही, सगळं आपल्याकडे आहे. ही सेम गोष्ट मी सद्गुरु डोंगरे महाराजांच्या कुठेतरी एका पॅम्पलेटवर वाचलेलं की मैं भगवान से सुख दो ऐसी थोड़ी प्रार्थना नहीं करूंगा, उनसे कहूंगा कि अगर ऐसा दुख देना है दो, लेकिन वो सहने की क्षमता देना. छान. त्याच्यानंतर भगवान विष्णू मच्छिंद्रनाथाच्या रूपानं त्यांचे शिष्य झाले. मग परत भगवान शंकर गोरक्षनाथाच्या रूपाने त्यांचे शिष्य झाले. मग गहिनीनाथ झाले. मग निवृत्तीनाथांना अनुग्रह मिळाला. मग ज्ञानदेव सोपान मुक्ताई यांना मिळाला. आणि त्यांच्यापासून जी परंपरा आलेली आहे त्या परंपरेत आम्ही आहोत. हा, म्हणजे एकीकडे साहेबराव नानांनी गुरु म्हणून, माळ गुरु म्हणून मला माळ घातली, ते आळंदी पंढरीची वारी करतात, म्हणजे ते ज्ञानेश्वर माऊलींच्या संबंधातले आहेत असं गृहीत धरता येतं. आणि लहानपणापासून जी ओढ आहे ती आपोआप ऑटोमॅटिक ओढ जी आहे ती माऊलींच्याकडे आहे. संप्रदायाचे गुरु म्हणून तुकाराम महाराजही त्यात आहेत, पण सद्गुरू म्हणून पहिल्यांदा माऊली अशा प्रकारचे आहेत. त्यांचा फोटो जेव्हा समोर आला त्यावेळेस काही वेगळीच अवस्था झाली. त्यावरून या माऊलींनी मला जन्मोजन्मी सांभाळलेले आहे, जन्मोजन्मी सांभाळलेले. का क्षमा करा अन्याय, कृपा करी देवा आम्हा तुझी बाप माय. तर गुरु सुद्धा एका जन्मात नाही उद्धार करता आला शिष्याच्या अनधिकाऱ्यामुळं, तर अनेक जन्मात येऊन तिथं येऊन सांभाळतात. आणि अनेक वेळा मला या जन्मात दुष्ट लोकांपासून किंवा दुष्ट वर्तनापासून सांभाळलेले अनुभव मला आहेत. म्हणून माऊली मागे पुढे उभा राहून सांभाळून घेते आहे आणि पुढे पुढे हळूहळू प्रगती करते आहे. आणि तिला तिच्या पायाजवळ न्यायचं आहे असं त्या ठिकाणी वाटतं. म्हणून ही गुरु परंपरा आहे. माऊलींबद्दल मी ऐकलेलं की म्हणजे तुमचं माऊलींवर विशेष प्रेम आहे असं म्हणून. तर तुमचा असा काही विशेष तुम्ही म्हणालात की अनुभव आहेत, एखादा अनुभव जो सामान्यतः लोकांना जेणेकरून प्रेरणा मिळते असं सांगू शकाल का, अथवा आग्रह नाही तसा? आता आठवला तर सांगतो. हा चालेल चालेल. बरं, आता एक सांगतो आता. मी जेव्हा या तुकार पोळांच्या संगतीत होतो त्यावेळेला त्यांचा मला त्रास व्हायला लागला, पण त्यांना विरोध करता येत नव्हता. म्हणून त्यातला जो मुख्य होता तो आमच्या घराच्या शेजारच्या वाड्याच्या असं बाहेर असा बसत होता. आणि वरती मोठी गच्ची वगैरे होती. आणि मी म्हणतो काय करावं आता, याला काहीतरी केलं पाहिजे, कारण या सांगूनही याला सुटत नाही, हा सुटत नाही आणि आपलं जीवन वाया चाललंय. मग मी काय केलं तर त्या गच्चीवर वर एवढा मोठा दगड नेऊन ठेवला बर का. आणि तो दगड तो बसत होता त्याच्या बरोबर वर होता. अरे बापरे. आणि त्याच्या आड असे काठी लावली लाकडाची, आणि त्या काठीला दोरी बांधली, आणि ती दोरी आत घरात आणली. थेट दोरी ओढली की ती काठी निसटणार, सुटणार, असं होणार आणि तो दगड खाली पडणार, अशी योजना होती. आणि पण ती काठी मी जेव्हा ओढायला गेलो त्यावेळेला माझं धैर्य खचलं, हातपाय थरथर कापायला लागले, डोळ्यातून पाणी यायला लागलं, आणि मला आतून प्रेरणा आली की हे योग्य नाही आपल्याकरता, आपण नाही करायचं असं. मग ते मी तसं थांबवलं, पुन्हा गेलो, तो दगड काढून टाकला, आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्यातून त्या माणसापासून मी सुटलो. ऑटोमॅटिक त्याला मला सुटायला काहीच करावं लागलं. हे कोणी सांभाळलं मला सांगा. हे असं सांभाळण्याचा प्रकार असतो, एवढंच सांगतो.
खर तर चमत्कार फार इकडे तिकडे शोधण्याची आवश्यकता नसते. हा. ते छोट्या अनुभवातनं तो म्हणजे त्यावेळेस ती तुमच्या मनात जी भावना आली हा. ती माऊलींनीच तुम्हाला दिली. हो. वा. माऊलींकडे ज्यावेळेस तुमचा सगळ्यात पहिल्यांदा माऊलींचा फोटो तुम्ही कधी बघितला किंवा माऊलींबद्दल कधी तुम्हाला कळलं? तस भजनातून वगैरे जाणवत होतं, हा. परंतु ज्या वेळेला वारकरी आळंदीला माऊलीकडे जायचे हा. हा. आणि मला जाता यायचं नाही, हम्म. जायला पैसे नसायचे, घरची परवानगी नसायची, काहीतरी कारण असायचं, हम्म. त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं. हम्म. आणि हे वाईट वाटत असताना मी दुसऱ्या कोणालाही विनवित नव्हतं, माऊलीनेच विनवतो की माऊली मला घेऊन जा, माऊली मला घेऊन जा. असं हळूहळू होत गेलं. ते म्हणजे इतकं डिटेल नाही सांगता येत, ते हा. आठवत नसल्यामुळे. हा. म्हणजे ते नातं होतं आधीपासून आणि माऊलींनी हा. आधीपासूनच तुम्हाला सांभाळलं, जवळ हा. घेतलं. हो. बरं मग काका आमच्या सारख्यानी किंवा कोणी ज्याला अजून गुरूंची प्राप्ती नाही झाली त्यांनी जर माऊलींनाच गुरु मानलं किंवा देवालाच गुरु मानलं तर चालतं का? हो, चालतं. आपली पूर्ण श्रद्धा असावी मात्र. अच्छा. आपल्या श्रद्धेला तडा देऊन नाही काही करायचं. हम्म. मग मग माऊलीला गुरु मानलं तर चालतं. काका मग तुकाराम महाराजांना मानलं तर चालतं. अच्छा. कोणत्याही संतांना मानलं तर चालतं. वा. ज्ञानेश्वरी कुणा करता आहे? ज्ञानेश्वरी सगळ्यांच्या करता आहे, हा. तशी साधका करता आहे. हा. ज्याला साधना करायची अंतरंग, त्याला कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांग योगी, भक्ती योगी सगळ्यांच्या करता आहे. कारण ज्ञानेश्वरी सगळ्यांच्या करताच वर्णन आहे ना हो. केलेलं. म्हणून कुणीही साधना करावी. फक्त ज्याला जो महाराष्ट्रात जन्मलेला आहे आणि ज्याला श्रद्धा आहे, ज्याला आपलं कल्याण करावं वाटतं, त्यानं अगोदर ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा वाचावी. आपल्या जीवनात नित्य नियम, जेवण टळत चालेल पण ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा टळणार नाही असा निश्चय करावा. त्यालाच महाराष्ट्रात जन्मण्याचा आणि वाढण्याचा अधिकार आहे असं म्हणून. अतिशयोक्ती वाटेल आपल्याला, पण असं आहे. तर काका, जे आता संप्रदायानुसार एक प्रश्न येतो माझ्या मनात की नाथ महाराजांचे गुरु हे दत्त संप्रदायातले आहेत. हो, हो. आणि नाथ महाराजांना मात्र आपण भागवत संप्रदायातनं ओळखतो. हो. तर हा जो भेद वेगवेगळ्या संप्रदायातनं आपल्याला बघायला मिळतो, तर याचा काय आपण म्हणतो की हे नेमकं कसं काम करत की दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा संबंध कसा आहे? असं आहे, दोन प्रकाराने याचं वर्णन करता येईल. हा. एक संप्रदायाचा संबंध कसा आहे हा एक प्रश्न आहे, आणि नाथ महाराज तिकडून इकडे कसे आले, दोन प्रश्न आहेत. बरोबर. त्या दोन प्रश्नात पहिला प्रश्न असा आहे की दत्त हे गुरु आहेत आणि दत्त हे देवही आहेत. तीन देव आहेत ना, ब्रह्म विष्णू हे दोन्ही आहेत ते. आणि ते कल्पाच्या सुरुवातीला जन्मलेले आहेत, म्हणजे त्यांना कधी मरण बिरण असं काहीच नाहीये. ते स्मर्तृगामी आहेत. आता आपण बोलायला लागलो की आता उभे आहेत आपल्या पुढे, ते आपल्याला दिसत नाहीत पण आपल्या पुढे उभे आहेत. स्मर्तृगामी म्हणतात त्याला. असे ते आहेत, तशी भक्ती करण्याकरता. तर त्यांचा इतिहास असा आहे, ते सगळ्या देव वस्त्र नसताना वाढा आम्हाला म्हणले वगैरे ती कथा माहिती असेल. ती कथा नंतरची आहे, पण त्याच्या अगोदर अत्री ऋषींनी तप केलं आणि तप केल्यानंतर त्यांचं तप इतकं खडतर होतं की तिन्ही देव त्यांच्या तपाचं समाप्ती करण्याकरता आले होते, ब्रह्म विष्णू महेश. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे सांगा. त्यांनी सांगितलं मला तुमच्यासारखा पुत्र पाहिजे. त्या सगळ्यांच्या तोंडातून एकदाच निघालं दत्तम. दत्तम म्हणजे दिलं आम्ही तुम्हाला. अच्छा. तर आम्हालाच तुम्हाला देऊन टाकलंय. तुम्हाला आम्हाला दिलंय, आम्ही तुम्हाला दिलंय असं ते म्हणाले. आणि मग पुढे 3 मुख 6 हात वगैरे त्या ठिकाणी त्यांचे झाले. आणि म्हणून हा संप्रदाय आहेच पहिल्यापासून, पण तो वारकरी संप्रदायाच्या विरुद्ध नाही, अगदी समांतर आहे असं म्हणा. तर वारकरी संप्रदायाचं आता तुम्हाला सांगितलं मी की वारकरी संप्रदाय आदिनाथापासून नाथ संप्रदाय ज्याला आपण म्हणतो ना, तो नाथ संप्रदाय
यांच्यापर्यंत आला, गहिनीनाथापर्यंत. आणि गहिनीनाथाला आज्ञा होती की निवृत्तीनाथांना गहिनीनाथाने आज्ञा दिली की तुझा भाऊ जो ज्ञानेश्वर आहे त्याला हे सगळं ज्ञान तू दे, आणि तो सगळ्या जगाला हे ज्ञान देणार आहे. तोपर्यंत एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती. आणि इथून पुढे नाथ महाराजांच्या संप्रदायाचाच वारकरी संप्रदाय झाला. माऊलींनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव, 65 हरिपाठ आणि स्फुट अभंग अशी ग्रंथ रचना केली. त्या ग्रंथ रचनेत आणि ते ज्यावेळेपर्यंत फिरत होते तोपर्यंत त्यांनी केलेली वारी वगैरे याच्यातून वारकरी संप्रदायाचे नियम वगैरे करून दिले जगाला. आणि ते सगळ्या वर्णा करता आहेत, ते सगळ्या संप्रदाया करता आहेत, सगळ्या करता आहेत. ऐका पुढे. मग पुढे ती ज्ञानेश्वरी पण दूषित झाली, पाठभेद झाले, त्याच्यात लोकांनी काहीतरी घुसळलं मध्ये. मग ज्ञानेश्वर माऊलींनी स्वप्नात जाऊन नाथ महाराजांना बोलावलं, कंठाला मुळी लागली म्हणून. आणि त्या ज्ञानेश्वरीचं संशोधन करायला सांगितलं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली पण विष्णूंचा अवतार आहे, नाथ महाराज पण विष्णूंचाच अवतार आहे. ते या करताच आलेत वारकरी संप्रदायाकरता. पण गंमत अशी झाली की 6 वर्षाचे असताना ओढ लागून ते जनार्दन स्वामीकडे शिकायला गेले. आणि तिथं त्यांना दीक्षा दिली, ते सगळं त्यांनी सेवा केली. मग दत्त दर्शन झालं, तपश्चर्या झाली. आणि दत्तांनीच सांगितलं जनार्दन स्वामीला की तुझा हा शिष्य विष्णूचा अवतार आहे आणि तो भागवतावर टीका करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यानंतर यांच्या नाथ महाराजांच्या पूर्वजांच्या मध्ये आजोबा होते, पणजोबा होते. तर त्यांच्याकडे पुढे वंश चालवायला कोणीच नव्हतं. म्हणून त्यांनी जनार्दन स्वामींना प्रार्थना केली. आणि मग त्यांनी त्यांना घरी पाठवलं की तीर्थयात्रा संपल्यावर तू घरी राहा आणि गृहस्थाश्रम कर. मग ते आपल्या घरी आले नाथ महाराज दत्त संप्रदायातून. आणि मग तिथून पुढं ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना ज्ञानेश्वरी शुद्धीकरण सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी भागवताच्या एकादशावर टीका लिहिली, मग भावार्थ रामायण लिहिलं, भारुड लिहिले, प्रचंड वाङ्मय निर्माण केलं. म्हणून वारकरी संप्रदायातच येणारे विष्णूचं ते अवतरण होतं. पण ते तिकडून येऊन इकडे आलं, एवढाच फरक झालाय. आणि तो फरक जरी झाला तरी त्यात काही फरक पडत नाही. कारण टेंबे स्वामी वगैरे हे जे यांच्या संप्रदायात आहेत, दत्त संप्रदायात, ते त्या दत्तांची भक्ती कशी करावी हे सांगतात. आणि हे दत्तांच्याच कृपेनं आणि जनार्दन स्वामीच्या कृपेने इकडे आले आणि इकडे येऊन हे पांडुरंगाची भक्ती कशी करावी हे सांगतात. एवढाच फरक आहे, बाकी त्यांच्यात फरक कोणत्याही प्रकारचा नाही. तर वारकरी संप्रदाय हा सामान्य नाही, तर वारकरी संप्रदाय नाथ संप्रदायाचंच एक रूप आहे. नाथ संप्रदाय हा त्याचा भक्कम पाया आहे, चुन्याने दगडाने भरलेला पक्का की तो हालतच नाही. असं नाथ संप्रदाय हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. आणि असा वारकरी संप्रदाय आज विश्वधर्म होऊ शकतो इतकी त्याची योग्यता आहे. फक्त हा मराठी भाषेत असल्यामुळे आणि त्याचा प्रचार प्रसार त्या पद्धतीने होत नसल्यामुळे लोकांना माहिती नाही. पण आपलं भाग्य महाराष्ट्रीयनाचं फार मोठं आहे की आपल्याला हा त्या ठिकाणी मिळालेला आहे. तर असा वारकरी संप्रदाय एकीकडून दत्त संप्रदायाशी जोडलेला आहे, एकीकडून नाथ संप्रदायाशी जोडलेला आहे, एकीकडून पुढे चालून चैतन्य संप्रदाय तुकाराम महाराजांचा, राघव चैतन्य केशरी यांच्याशी जोडलेला आहे. आणि याचा अर्थ कॉमन असा आहे की कुठलाही संप्रदाय, जसा कुठल्याही संप्रदायातले लोक जसे गीता मानतात तसे कुठल्याही संप्रदायातले लोक हा संप्रदाय मानतात असं आहे. गुलाबराव म्हणायचे की मी तसा महानुभाव संप्रदायाचा आहे वंश परंपरेनं, पण मी सांगतो की सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. त्याचं कारण फार मोठे मोठे लोक यात आलेले आहेत. अगदी आमच्या लहानपणी सुद्धा मामासाहेब दांडेकर, त्याच्यानंतर परभणीकर गुरुजी, असे मोठे लोक त्या ठिकाणी होते हिमालयाच्या उंचीचे. त्यांचं आम्ही खूप ऐकलेलं आहे जवळ बसून. अशा प्रकारचे लोक यात आहेत. म्हणून वारकरी संप्रदाय सामान्य नाही आणि याच्यावर श्रद्धा मनुष्याने जरूर ठेवली पाहिजे, एवढंच मला सांग. आताच्या काळात आपलं साहित्य भलेही मराठीत असो, पण मी फक्त ऐकलं की माऊलींनी त्या काळात, ज्या काळी
मुघलांचं अजून आक्रमण झालं नव्हतं, त्याच्या थोड्या वेळ आधी माऊली नामदेव महाराजांना घेऊन, माऊली तर तोपर्यंत कदाचित विरक्त झाले असेल म्हणून फ्रंटवर नाही आले, त्यांनी नामदेवरायांना पुढे केलं आणि भारत भ्रमण करून जो संप्रदाय किंवा विचार होता तो पसरवला. आणि आज शीख संप्रदाय ज्यांनी भारताला मुघलांपासून सगळ्यात जास्त वाचवलं, तर त्याचा पाया हा नामदेवरायांच्या विचारांवर बसलेला आहे असं म्हणतात. मग त्या दृष्टीने तर माऊलींनी आधीच भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन ठेवलाय. असं आहे, ज्ञानेश्वर माऊली पुढे आले नाही, नामदेव महाराजांना पुढे केलं हे बरोबर नाही. त्याचं कारण आहे तीर्थयात्रा ते करीत होते आणि ज्ञानेश्वर माऊली प्रवचन थोडस करायचे, बरोबर, पण कीर्तन नामदेव महाराजांना करायला लावायचे. तर ते कीर्तनात प्रचार जास्त चांगला होतो भक्तीचा. प्रवचन हा सगळ्या लोकांचा विषय नसतो आणि कीर्तनात प्रचार प्रसार होतो. म्हणून तीर्थयात्रेच्या निमित्तानं त्यावेळेला सगळीकडे हे त्या ठिकाणी यांनी केलं. म्हणून आजही काशीला कुठेही गेलं तरी वारकरी संप्रदायाचे म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानोबा तुकाराम हे दोन तीन नावं आले की सगळे तिकडचे लोक आज भावुक होतात. असा अनुभव आहे. पण कसं असतं, मोठे मोठे थोड्या लोकांना कळून उपयोग नसतो, सगळ्यांच्या रोम रोमात ते भिनावं लागतं. त्या दृष्टीनं आताच नामस्मरण आणि आताच हे प्रचार होणं आवश्यक आहे असं मी म्हटलं तुम्हाला. खरंय, अशी गोष्ट. तर आता आपण अवतार दृष्टीने तुम्ही जसं आपण बोललो, तर एक असा प्रश्न निर्माण होतो की एकनाथी भागवतात पण माऊली ज्यावेळेस कृष्ण उद्धवाला सांगतात की बाबा माझे म्हटलं तर 4 अवतार आहे, म्हटलं तर असंख्य अवतार आहेत. तर हा अवतार ही संकल्पना कशी असते की अवतार फक्त जसं राम आणि कृष्ण असेच असतात की कुणीही व्यक्ती हा विष्णूचा अवतार बनू शकतो त्यांच्या कर्तृत्वानी? असं असतं, अवताराचे 6 प्रकार आहेत. त्या खोलात मी जात नाही आता. अच्छा. आवेश अवतार, अंश अवतार, अंशावतार, अवतार वगैरे असे असतात. मुख्य अवतार 10 मानले जातात, त्याच्यानंतर 24 मानले जातात आणि त्याच्यानंतर असंख्य मानले जातात. तर मुख्य अवतार म्हणजे भगवान विष्णू क्षीरसागरी असतानाच त्यांनी चिंतन करायचं की जगाची स्थिती बिघडली, आता मला अवताराला यायचे, मला आता राम व्हायचे, मला कृष्ण व्हायचे. त्या 10 अवतारात सुद्धा 4 अवतार मुख्य आहेत. नृसिंह, राम, कृष्ण, नृसिंह, वामन, परशुराम हे 4-5 अवतार. बाकीचे ते मत्स्य कूर्म ते तेवढ्या कार्यापुरता आले. आणि त्यात मुख्य राम आणि कृष्ण हे 2 अवतार मुख्य आहेत. नरसिंह सुद्धा प्रगट झाले, अंतर्धान झाले, परत वामन झाले, 3 पावलं परत अंतर्धान झाले. पण रामकृष्ण अवतार मात्र आयुष्यभर त्यांनी लोकांच्यासाठी काय करायचं ते सगळं केलं, अवताराचं कार्य. तर ते मुख्य अवतार आहेत, त्याला पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार असं म्हणतात. राम पूर्ण अवतार आणि श्रीकृष्ण पूर्णतम अवतार. बरोबर. काय पूर्णतम साक्षात श्रीकृष्ण भगवान स्वयं असं म्हटलेलं आहे. तर असे ते अवतार असतात. बाकीचे कार्यापुरते आलेले असतात. आणि अगदी जे छोटे छोटे आता सुद्धा अवतार आहेत, आपल्याला ते लक्षात येत नाही. जे अवतार आहेत त्यांच्याही लक्षात येत नाही, पण त्यातला थोडा अंश त्यांच्यात असतो. अशी गोष्ट आहे. असे ते अवताराला येतात. आणि माऊलीने व्याख्या केली आहे, जे जगे नमस्कारी जे आज्ञा ऐसे हाती ते प्राज्ञा अवतार माझे. जे लोक सगळ्या जगाचं आकर्षण ठरतात, सगळे लोक त्यांनी जास्त न सांगता हात जोडून त्यांची आज्ञा पालन करतात, त्यांच्यावर आदर ठेवतात. सगळे लोक, सगळं जग ज्यांच्यावर आदर करतं आणि आज्ञा पाळतं ते माझे अवतार आहेत असं समजा. एक थोडस मनात शंका किंवा आम्ही जे ऐकलंय, शंका तर नाही म्हणावं पण विचारण्यात थोडस कसं विचारावं हे कळत नाही. तर आम्ही जे ऐकलंय की भरपूर लोकांकडनं हे ऐकलं की गुलाबराव महाराज यांचं चरित्र आणि तुमचं चरित्रामध्ये आम्हाला साम्य दिसतं. तर भरपूर लोक असंही म्हणतात की तुम्ही गुलाबराव महाराजांचेच अवतार. तर याबद्दल तुम्हाला काय? काही साम्य नाही. गुलाबराव महाराजांच्या चरणाच्या धुळीचा कण सुद्धा मी नाहीये. फक्त एक गोष्ट आहे, भाग्यानं चांगल्या कुळात जन्म मिळाला, कीर्तनाकडे वृत्ती वळली, संतांनी खूप प्रेम केलं
वेड वाकडं कीर्तन प्रवचन याची सेवा भगवंतानंद माऊलीने त्या ठिकाणी करून घेतली. इतकंच आहे. गुलाबराव महाराजांचं सगळंच वेगळं आहे. त्यांचं चरित्र आपण पहा म्हणजे कळेल. हा ना. संपलं या प्रश्नाचं उत्तर. ढवळ मनाने वाटलं म्हणजे ज्ञान आणि दृष्टी असो. कदाचित हा तुमचा त्यांनी- विनय तर नाही. 132 ग्रंथ त्यांनी लिहिले. खरंय. खरंय. आम्ही जेव्हा तिथं हे गेलो हा. त्यांनी मला ज्ञानेश कन्या म्हणून पुरस्कार दिला होता हो. आणि कथा ठेवली होती. हं. तर आम्ही उतरलो होतो. ते भट्ट होते हा. आणि त्या भट्टाच्या इथं चांदूर बाजारला हं. माधानहून त्यांच्या गावातून गुलाबराव महाराज ग्रंथाची पेटी डोक्यावर घेऊन हा. आंधळे असताना यायचे तिथं. कोण? गुलाबराव महाराज. अच्छा. हा हा. आणि ते त्यांना शिकवायचे बरोबर. आणि ते ऐकून ऐकून पाठ करायचे. हा. तर त्यांचे पंतू होते. आम्ही गेलो तेव्हा अच्छा. त्यांच्याकडे गेलो तेव्हा हा हा. तेव्हा ते सांगायचे की ते बाहेरून म्हणायचे अहो उघडा हो. हं. मग आतून ते गुरुजी म्हणायचे शिकवणारे कोण आहे रे, काही उद्योगाकडे कोणाला हा, हा. कोण आलं रे, बेचेष्टीने म्हणायचे. हा. ते म्हणायचे तुमच्या दारातला मी कुत्रा आहे. काय? तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. मी कुत्रा आहे तुमच्या दारातला, मला आज येऊ द्या, मला बाहेर घालू नका. इतके विनम्र अशा प्रकारचे असायचे. आणि असं करून ते शिकले आणि पुढे माऊलीने त्यांना मांडीवर घेतलेले. शेवटी ज्ञानेश कन्या म्हणून आणि कृष्ण पत्नी म्हणून ते जगले. असं पुढे. वा वा. फार छान चरित्र आहे गुलाबराव महाराज. हो. खर तर ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे सामान्य जणांना. पुण्यात राहून लोकांना आळंदी नाही माहीत, ज्ञानोबा नाही माहीत आणि वारकरी संप्रदायात राहून गुलाबराव महाराजांबद्दल पण फार कमी माहिती आहे. असो. एक प्रश्न, जसा आता राम आणि कृष्णांच्या अवताराबद्दल आपण बोललो, आमच्या मित्रांना हा प्रश्न आमच्या गाडीमध्ये येताना पडला हो. की रामानी पण धर्माच्या रक्षणाकरता युद्ध केलं, कृष्णाने सुद्धा धर्माच्या रक्षणाकरता युद्ध केलं, तर मात्र रामानी मर्यादेत राहून किंवा कुठलेही कूट कारस्थान न करता धर्म सांभाळला. मात्र कृष्णाने सगळं, असं लोकांना वाटतं आणि म्हणतातही की कृष्णाने सगळं राजकारण मर्यादा तोडून अशा प्रकारे धर्म सांभाळला. मग आताच्या जगामध्ये यांना असा प्रश्न, आम्हाला असा प्रश्न पडतो की मग नेमका धर्म कोणासारखा सांभाळावा किंवा धर्म कोणाचा खरा? ऐका, हा. रामकृष्ण दोन्ही देव, हा. दोन्ही अवतार, दोघांनी कार्य केलं. ते युद्धाचं आणि समाजाचं सगळंच केलं. पण त्यांच्यात हा जो फरक आहे तो हा फरक आहे की एकाचा उद्देश आचरण जगाला दाखवण्याचा आदर्श म्हणून आहे आणि एकाचा आपला उद्देश साध्य करायचा हा आहे. उद्देश साध्य करायचा. पहिलं रामाचं सांगतो. तर रामचंद्र प्रभू हे आदर्श म्हणून त्या ठिकाणी आले. अगदी लहानपणापासून लहान मुलांनी आई वडिलांची मर्यादा कशी सांभाळावी, गुरूंची कशी सांभाळावी, त्याच्यानंतर लग्न झालं तिथंच सगळं कसं योग्य केलं त्यांनी, हे सगळ्याच आता राम आदर्शच आहे. म्हणून रामाचं जे आचरण आहे ते अनुकरणीय आहे. बरोबर. म्हणजे ते तसं आपण आचरायचं आहे. राम संतांच्या सारखं वागले. पण कृष्णाचं तसं नाही. याचं कारण आहे, राम मर्यादा पुरुष होते पण रामाला दुःख किती भोगावं लागलं. आणि दुःख भोगायची गरज नव्हती, कारण ते परमेश्वर होते. परमेश्वराला दुःख भोगायची काय गरज आहे? गरज नाही. तरी ते लोकांना आदर्श राहावा म्हणून जगले. पण राम म्हणतात माझं एवढं जीवन नाहीये, माझं जीवन याच्याही पलीकडचं आहे. त्याप्रमाणे मी आता दुसऱ्या कृष्ण अवतारात तुम्हाला दाखवतो. म्हणून रामायणात वर्णन आहे की शरयूच्या तीरावर येऊन निजधामाला जाताना रामचंद्रांनी एक पत्नी व्रताचा त्याग केलेला आहे तिथे. आता पुन्हा एक पत्नी नाही, आता 16,000. हा, आता एक पत्नी नाही. त्याच्यानंतर एक बाणी नाही, काही नाही, कोणताच नियम नाही. कोणताच नियम नसताना जो पुरुष शेवटपर्यंत यशस्वी होतो तो एक फक्त परमेश्वर असतो, दुसरा कोणीच नसतो. म्हणून परमेश्वरपणाचा परिचय देण्यासाठी आणि वेळ येईल तसं वागून आपला उद्देश सहन करण्याकरता, उद्देश सिद्ध करण्याकरता रामाचं. नाहीतर अशी मर्यादा जर पाळली
पाळायची ठरवली असती कृष्णाने तर पांडवांना विजयच मिळाला नसता महाभारत युद्धात. हम्म. भीष्माचार्यांची काय योग्यता होती, कृपाचार्य केवढे होते, हम्म. द्रोणाचार्य किती पराक्रमी होते हम्म. आणि सगळे होते. यांनी तपश्चर्या केली होती, कर्णाने काय काय केलं होतं. यांच्यात एकटा अर्जुन होता, दुसरं कोण होतं, कुणीही नव्हतं दुसरं. हम्म. पण भगवंतानं जर भीष्माचार्य इतके तपस्वी असून सुद्धा वस्त्रहरण करताना जर काहीच बोलत नाहीत तर त्यांना शिखंडीला पुढे करून त्यांना मारण्याचं हेच त्यांचा उपयोग आहे. हो. असं त्या ठिकाणी खरे. द्रोणाचार्याला अश्वत्थामा हाता म्हणूनच मारलं. हो. त्याच्यानंतर त्या जयद्रथाला तसंच हा सूर्य आणि हा जयद्रथ म्हणून मारलं. प्रत्येकाला असं कपट्याने मारले नाही, हा. अशी ओढी एकही सोडला नाही. आणि कर्ण म्हणत होता की त्याचं चाक घसायला लागलं शेवटी, आणि तो म्हणत होता मला थोडस अवकाश द्या. त्यावेळेला अर्जुनाला म्हणलं, अर्जुना नाही, यांनी द्रौपदीला वेश्या म्हणला तेव्हा याचा धर्म कुठे गेला होता, उदाहरण दिले. तेव्हा आता थांबायचं नाही, आता मी सांगतो तू मार. आणि कृष्णाने करिष्ये वचनं तव आधीच म्हणला होता अर्जुन, त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी मारलं. नाहीतर कर्ण मरण्यासारखाच नव्हता, अशी गोष्ट आहे. म्हणून ज्या वेळेला अशा प्रकारचं येतं की अधर्मी लोक धर्माची तपश्चर्या करून बळ मिळवणारे लोक ज्या वेळेला अधर्मात पडतात त्यावेळेला कोणीतरी लोकोत्तर पुरुष, कोणीतरी युग पुरुष असा असतो की त्यांनी या सगळ्याकडून स्वतः त्यांचे तोंड तिथंच ठेचायचे असतात आणि त्याला तिथं समाप्त करायचं असतं. अशा प्रकारचा एक वेगळा पण आदर्श, तर सामान्य माणसाने या भानगडीत नाही पडायचं. म्हणून कृष्णाचा आदर्श आचरणाकरता नाही घ्यायचा, कृष्णाचा आदर्श विवेकाकरता घ्यायचा, कृष्णाचा आदर्श वैराग्याकरता घ्यायचा, कृष्णाचा आदर्श ज्ञानाकरता घ्यायचा. भगवद्गीता कशी सांगितली, वा, अशा प्रकारची सगळ्यांना मान्य असलेली असा त्यांचा आदर्श घ्यायचा. आणि आपल्या जीवनात विवेक जर पक्का त्या ठिकाणी झाला तर त्या विवेकात कधी कधी एरवी ज्याला अधर्म म्हणता येतं म्हणलं जातं तो धर्म होत असतो. आणि धर्माच्या नावाखाली आपण गप्प बसून आपण आपल्याला नको आपल्याला नको आपल्याला नको म्हणलं तर तोच अधर्म होत असतो, अशी गोष्ट. काका, आजकाल धर्माच्या बाबतीत असं होतंय की इंटरनेट म्हणून प्रकार जो आहे आणि मोबाईलवर इतकं धर्माच्या नावाखाली एक प्रकारे स्पष्ट शब्दात म्हणायचं तर बाजार दिसतो. आणि जी लोक बोलणं चांगलं असतं किंवा जे अचानकच ट्रेंड झालं, व्हायरल झालं, तर त्याच्या मागे लोक अंधासारखे धावतात आणि त्यांना मग देव किंवा गुरु मानायला लागतात. तर यामुळे तसं बघायला धर्माचीच हानी होते. मग यातनं वाचावं कसं किंवा ह्याबद्दल काय करता येईल? यातनं वाचायची एकच गोष्ट आहे, मोबाईलचा संपर्क कमी करणे आणि ग्रंथाचा संपर्क वाढवणे. आपला अभ्यास जर पक्का असला, आपला समन्वयाचा अभ्यास, विवेकाचा अभ्यास, तौलनिक अभ्यास जर पक्का असला तर हे याच्यावर चाललेला जो बाजार बुणग्यांचा व्यवहार आहे, हा व्यवहार आपल्याला अगोदरच खूप कामी वाटू लागतो. आणि जो जो प्रश्न तिकडून येईल त्याचं उत्तर आपल्याला लगेच तयार असतं आपल्याकडं, आपला जर अभ्यास असेल तर, की हे यांचं बोलणं बरोबर नाही. म्हणून एक गोष्ट आहे की आपल्याला वेळ असला तर आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे, जे चांगलं समन्वयानं शास्त्र पद्धतीनं बोलतात त्यांचंच आपण ऐकलं पाहिजे. आपण दुसऱ्यांचं ऐकायच्या भानगडीत जास्त नाही पडायचं. लाईटली 2 मिनिटं 4 मिनिटं ते जाऊ द्या, ते येत जात असतं, अशी गोष्ट आहे. समाज अंधासांडका जे धावतो त्याचं कारण असं की समाजाला थोडक्यात तिथं मिळतं आणि इकडं संसारातच असतं. आणि ग्रंथ पाहायला त्यांना मार्गदर्शनही नाही मिळत आणि त्याला ग्रंथही मिळत नाही आणि त्यातलं कळतही नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून आपण आपल्या कुटुंबाला, आपण आपल्या परिसरातल्या प्रेमी माणसांना अशा प्रकारच्या संस्कारात ठेवण्याचा प्रयत्न जर केला तर यात फरक पडल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून ज्यामुळे मनुष्य बिघडतो त्यामुळे त्याचा संपर्क कमी केला पाहिजे. आणि जी आपल्याला आदर्श देणाऱ्या वस्तू आहेत, ग्रंथ असतील, संत असतील, त्यांच्याशी चर्चा करायची जाऊन. असं आपण जसं बोलतो तसं बोलायचं एखाद्या विषयावरती, ते सांगतात आपल्याला. अशा प्रकारचं जर करीत गेलं तर हळूहळू आपल्याला त्याच्यातून बाजूला निघता येईल. अच्छा.
आता आम्हाला तर थोडस आदरयुक्त भीती असते की साधू संतांपर्यंत डायरेक्ट जाऊन बोलण्याची. असं जर कोणाला वाटलं तर तुमच्याशी येऊन डायरेक्ट बोलू शकतात का? हो, बोलू शकतात, पण वेळ घेऊन बोलू शकतात. हा, बरोबर. हा. एक प्रश्न मागच्या वेळेस मी तुम्हाला, त्यावेळेस आपण भेटलेलो, तुम्हाला तिथं विचारलेला की गुरु कोणाला करावं, कसं करावं. त्यावेळेस तुम्ही ते उत्तर थोडक्यात असं जवळचा गुरु आपला शोधावा असं काहीतरी सांगितलेलं. तर आम्हाला पुन्हा गुरु कुणाला करावं या सगळ्या गोष्टीतनं जर आपल्याला सांभाळून किंवा गुरु करायचा आहे तर तो कसा करावा? एक गुरु आपल्या झालेले जे संत आहेत हा त्यांच्यापैकी एक व्यक्तिमत्व आपण गुरु मानावं. हा, माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, बरोबर. शुकदेव असतील, जे असतील आपल्या श्रद्धेचं स्थान, आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्या गुरुला आपण, या जो मनुष्य गुरु आपण करायचा आहे माळ घालण्याकरता, मंत्र घेण्याकरता, त्याच्यात त्या गुरुला आपण पाहायचं. त्या गुरूंचा प्रतिनिधी हे आहेत असं आपण पाहायचं. जसं पोस्टमन येतो ना आपल्याला मनी ऑर्डर देऊन जातो, त्याप्रमाणे हा त्यांच्यात पाहायचा. पण तो करताना पहिल्यांदा त्याला कोणतंही व्यसन नसावं. त्याच्यानंतर त्याच्या काम क्रोध विकारावर थोडं नियंत्रण आलेलं असावं. त्याच्यानंतर त्याची एका संतावर पक्की श्रद्धा असली पाहिजे. त्याला नामस्मरणाची साधना त्याच्याजवळ असली पाहिजे. त्याच्याकडं खोटं बोलणं नसलं पाहिजे. दुसऱ्याचं द्रव्य आपल्याकडं आलं तर ते येऊ द्या असं नसलं पाहिजे. एक पैसाही दुसऱ्याचा आपल्याला सहन होऊ नये तो त्याला दिला पाहिजे. आणि परस्त्री माते समान मानण्याचं त्याच्या मनात असलं पाहिजे. इतक्या गोष्टी जर असतील तर तो आपण गुरु म्हणून करावा आणि त्याच्या मार्गदर्शनानं आपण राहावं. आणि त्याच्यात मुख्य गुरूंना पाहून मुख्य सद्गुरूंचं ध्यान वगैरे आपण रोज करीत जावं. मग पुढचा मार्ग आपल्याला मिळतो. तो त्या मुख्य गुरुकडून आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. त्याप्रमाणे पुढे आपण चालतो. असो, आम्हाला आज ही कृपा, ही सेवा लाभली. आम्ही प्रयत्न करू की अजून जे साधू आहेत किंवा तुमची ही गोष्ट आणि माऊलींची गोष्ट ही लोकांपर्यंत पोहोचावी, याकरता आम्ही हा प्रयत्न करत आहोत. त्याकरता तुमच्या चरणी पण प्रार्थना करतो. छान प्रयत्न की ते लोक, चांगला प्रयत्न. धन्यवाद. भगवत चर्चा व्हावी कोणत्या का निमित्तानं होईना, हा, निमित्त कोणते असो, पण ही चर्चा झाल्यामुळे संस्कार होऊन जातो. एक विचाराची दिशा माणसाला मिळते. सगळंच त्या ठिकाणी होतं. मला आपल्या येण्यामुळे खूप आनंद. धन्यवाद बाबा. तुमचे आशीर्वाद असू द्या. आणि धन्यवाद. तुम्हाला त्रास दिला तुमच्या शरीराला वार्धक्यामुळे, तुम्ही तरी इतक्या वेळ बसून बोललात. कारण की तुम्ही आता जेवण झाल्यानंतर तुमची झोपायची वेळ होती, तरी सुद्धा विश्रांतीचे वेळेतनं आम्हाला तुम्ही वेळ दिलात, त्याकरता खूप धन्यवाद. असो, इथं हा काय जो आभार प्रदर्शन आहे का? आभार प्रदर्शनाचा प्रयत्न. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. नारायण. प्रेमाचा, ज्ञानाचा, साधनेचा निखळ वाहता झरा म्हणजे सद्गुरू पूज्य काकाजी आहेत. गेल्या 60 वर्षांपासून या संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये त्यांनी आपल्या अंतरंगात असलेल्या अनुभूतीचा हा प्रसाद खेड्यापाड्यांपर्यंत हा वितरित केला. आणि यातून गोसेवेचं त्यांचं जे स्वप्न होतं तेही साकार झालं. आता त्यांनी संस्थापित केलेली जी चैतन्य गोशाळा आहे तिथे जवळजवळ 300 गायी अत्यंत आनंदानं निवास करतायत. त्यांचं पालन पोषण होतं. वेदपाठशाळेचं त्यांचं स्वप्न होतं तेही साकार झालेलं आहे. आणि त्यानंतर आता या सगळ्या वाहत्या प्रवाहाला एक मूर्त रूप एका स्थानावर असावं या दृष्टीनं त्यांनीच त्यांच्या काळात गायींकरता एक जी 70 एकर भूमी सगळ्या साधकांच्या सहाय्यानं घेतली होती, त्यावर
परमात्मा श्री गिरीधारी राधा गिरीधारी त्या ठिकाणी उपस्थित व्हावेत आणि त्याद्वारा सगळ्या समाजाचं संघटन व्हावं, संस्कारांचा प्रसार प्रचार व्हावा, तिथे एकत्रित येऊन सगळ्यांनी भजन पूजन करावं आणि भारतीय संस्कृतीचा आदर्श त्या त्या विभागामध्ये अतिशय चांगल्या रीतीनं प्रस्थापित व्हावा, या भूमिकेतून एक सुंदर अशा प्रकारचं राधा गिरीधारी मंदिर पूज्य काकाजींकडून प्रतिष्ठापित होत आहे. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्यानं भक्तांचं राहणं असेल आणि त्याही पलीकडे जाऊन हजारो विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी असेल, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची गाथा असेल, नाद भागवत असेल, इत्यादी इत्यादी जे ग्रंथ आहेत, या ग्रंथाचं व्यवस्थित अध्ययन करण्याची सवय तरुणाला लागावी, हा त्यांचा मुख्य उद्देश याच्यात आहे. आजचा काळ असा आहे, आपले ग्रंथ मराठीत आहेत म्हणून, मराठी तर आपली भाषा आहे म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नाही. परंतु जर तरुण गाथा ज्ञानेश्वरीकडे अभ्यासाच्या प्रवृत्तीने वळेल तर त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान कुणाकडून घेण्याची आवश्यकता पडणार नाही. एकदा अभ्यासाची सवय लागली, मोठ्या माणसांकडून ते कळवून घेतलं तर या आपल्या संस्कृतीकडे, आपल्या धर्माकडे, आपल्या संप्रदायाकडे पाहण्याचा त्याचा निश्चितच डोळस दृष्टिकोन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही तळमळ सगळ्या संतांची आहे, तीच पूज्य काकाजींची आहे. यानुसार या सगळ्या प्रकल्पाला आता मूर्त रूप येत आहे. ही आनंदाची बाब या निमित्तानं मला सांगावीशी वाटली म्हणून या ठिकाणी उद्धृत केली. धन्यवाद. शब्द अपुरे तर पडतातच, त्यात कुठली शंका नाही. आपला अधिकार नसताना आम्हाला या आसनावर बसून काकांसोबत चर्चा करायला मिळते, यातही काही शंका नाही. मात्र असो, काकांनी सांगितलं त्याप्रमाणेच पूर्वजन्माची काहीतरी पुण्याई असेल आणि हे कार्य आपल्याला माऊलींनी ज्ञानोबा माऊलींनी आपल्याला दिलं, यापेक्षा एका पामराला मिळालेली फार मोठा अधिकार असं म्हणता येईल इथं. पण खरं तर आमची ती लायकी नसताना असं मिळालंय, असं हे फार जास्त प्रत्येक वेळा वाटायला लागतं, ज्यावेळेस इतका सारा ज्ञान आणि इतका शुद्ध परमार्थ ज्यावेळेस आपल्याला ऐकायला मिळतो. आणि त्यांच्या जीवनातनं ज्या लोकांनी ते जीवनात आचरणात आणलंय त्या लोकांसमोर बसून ती गोष्ट ऐकणं खरं तर यापेक्षा मोठं भाग्य नाही. धन्यवाद. तुम्ही हा पॉडकास्ट पूर्ण बघितला आणि यातने तुम्हाला काय वाटतंय, काकांबद्दल अजून माहिती हवी असेल तर कमेंट्स मध्ये नक्की तुम्ही कमेंट्स करून आम्हाला विचारू शकता. आणि तुम्हाला या पॉडकास्ट बद्दल काय वाटतंय नक्की कळवा. आणि हो, हा जो आपला ठेवा आहे, हे जे आपले काय म्हणतात भाग्य आहे, खरं तर काकांनी सांगितलं हे फारच सौम्य शब्दात काकांनी सांगितलं की आपला करंटेपणा असेल की आपल्याला अधिकार नाही. जर आपल्याला ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वरी, वारकरी संप्रदाय जर माहिती नसला महाराष्ट्रात राहून, तर त्यापेक्षाही आत्ताच्या काळात असलेले ही जे साधू, नंतर आपण यांची मंदिरं बांधतो तो भाग वेगळा, पण त्यापेक्षा आता हे आहेत या साधूंबद्दल लोकांना कळावं, हे सुद्धा आपलं खरं तर कर्तव्य आहे. आणि म्हणून मी प्रार्थना करतो, विनंती करतो की तुम्ही या व्हिडिओला भरपूर सारा शेअर करा. महाराजांचं जे चॅनल आहे त्यालाही सबस्क्राईब करा, आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि हा जो ज्ञानाचा ठेवा आपल्याला मिळतोय, हे जे ज्ञानेश्वरीचे वर्ग गोविंद महाराज चालवतात, याबद्दल आपल्याला अजून फायदा मिळावा याकरता तुम्ही लोकांपर्यंत हे शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, लाईक करा. आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर निरंतर राहू द्या. रामकृष्ण हरी.